नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील पीक विमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान रक्कम 9 विमा कंपन्यांना वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे। काल 5 जुलै 2024 रोजीचा शासन निर्णय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण की 5 जुलै 2024 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून 9 विमा कंपन्यांना 1021 कोटी रुपये निधी वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, 5 जुलै 2024च्या जी.आर. नुसार एकूण 1026 कोटी रुपये नऊ विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आता कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, दोन महत्त्वाचे जी.आर. आहेत, रब्बी पीक विमा आणि खरीप पीक विमा। दोन्ही पीक विमा आता सोबत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 साठी राज्य सरकारच्या माध्यमातून 5 जुलै 2024 म्हणजे कालच्या जी.आर. नुसार 303 कोटी 70 लाख रुपयाचा निधी वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा निधी कोणत्या विमा कंपनीला देण्यात आलेला आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकूण 303 कोटी 70 लाख रुपये 9 विमा कंपन्यांना दिलेला आहे। त्याच्यामध्ये पहिली विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या विमा कंपनीला हा निधी मिळालेला आहे। याच्यामध्ये मित्रांनो, नाशिक असेल, जळगाव असेल, अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल आणि सातारा असेल, या 5 जिल्ह्यातील राहिलेल्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचं वितरण आता विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। कारण की याच्यापूर्वी सांगण्यात येत होते की राज्य हिस्सा अनुदान बाकी आहे, परंतु आता राज्य हिस्सा अनुदान विमा कंपनीला वितरित झालेला आहे। त्यामुळे आता मित्रांनो, ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच वितरित होणार आहे। मित्रांनो, दुसरी विमा कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी, आणि या विमा कंपनीला सुद्धा हा राज्य सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यात आलेला आहे। आणि आता भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली, बीड, बुलढाणा, वाशिम या 4 जिल्ह्यातील थकीत राहिलेल्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचं वितरण होणार आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, धाराशिव या 5 जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे। कारण की HDFC कंपनीला सुद्धा राज्य हिस्सा अनुदानाचा उर्वरित हप्ता प्राप्त झालेला आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शॅम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया, कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे। कारण की या विमा कंपनीला सुद्धा राज्य हिस्सा अनुदानाचा हप्ता भेटलेला आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या विमा कंपनीला सुद्धा राज्य हिस्सा अनुदानाचा हप्ता भेटलेला आहे। त्यामुळे परभणी, वर्धा, नागपूर या 3 जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे। पुढची विमा कंपनी आहे SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे। लातूर जिल्ह्यामध्ये बाकी राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे। त्यामुळे या विमा कंपनीला सुद्धा राज्य हिस्सा अनुदान बाकी असलेलं भेटलेलं आहे। पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली या 3 जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे। कारण की या विमा कंपनीला सुद्धा उर्वरित राज्य हिस्सा अनुदान रक्कम भेटलेली आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या 4 जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे। कारण की या सुद्धा विमा कंपनीला राज्य हिस्सा अनुदानाचा हप्ता राहिलेला भेटलेला आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर आणि रायगड या जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे। कारण की या सुद्धा विमा कंपनीला राज्य हिस्सा अनुदान रक्कम भेटलेली आहे। मित्रांनो, आता पुढचं महत्त्वाचं अपडेट आता हे होतं मित्रांनो, खरीप पीक विमा 2023चं खरीप पीक विमा 2023 साठी ज्या शेतकरी पात्र होते, जे शेतकरी पीक विम्यासाठी पात्र होते, परंतु त्यांच्या खात्यामध्ये अद्यापर्यंत एकाही रुपयाच्या पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं नसेल, तर या हप्त्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे। मित्रांनो, पुढचा सुद्धा जी.आर. राज्य सरकारचा महत्त्वाचा आहे। मित्रांनो, दुसऱ्या जी.आर. नुसार 5 जुलै 2024च्या जी.आर. नुसार 733 कोटी 57,73,871 रुपयाचं वितरण 9 विमा कंपन्यांना राज्य सरकारने केलेलं आहे। हा रब्बी पीक विम्याचं अनुदान आहे आणि मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचं वाटप होणार आहे। एकूण रब्बी पीक विमा 2023 साठी राज्य हिस्सा अनुदान म्हणून 733 कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता हे अनुदान कोण्या विमा कंपनीला भेटलेलं आहे आणि आता रब्बी पीक विमा कोण्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे
चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड या 4 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। कारण की चोलामंडलम MS या विमा कंपनीला राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान जे काही या विमा कंपनीचं थकीत होतं ते प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे या विमा कंपनीच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा नांदेड, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या 4 जिल्ह्यामध्ये रब्बी पीक विमा 2023चा भेटणार आहे। कारण की युनायटेड इंडिया कंपनीचं राज्य हिस्सा अनुदान हे बाकी होतं। आता हे काल 5 जुलै 2024 रोजी राज्य सरकारने वितरित केलेलं आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीला सुद्धा राज्य सरकारचं अनुदान भेटलेलं आहे। रब्बी पीक विमा आता यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली या 3 जिल्ह्यांमध्ये या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे। कारण की लातूर जिल्ह्यामध्ये रब्बी पीक विमा शेतकऱ्यांना ज्या भेटलेला नव्हता, जे शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांना आता या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे। कारण की राज्य हिस्सा अनुदान या विमा कंपनीला राज्य सरकारच्या माध्यमातून 5 जुलै 2024च्या JR वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी आणि वर्धा, नागपूर या 3 जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे। कारण की यासुद्धा विमा कंपनीला राज्य हिस्सा अनुदान प्राप्त झालेलं आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल चॅम्पियन जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जालना, गोंदिया, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। मित्रांनो, या विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा रब्बीच्या पीक विम्याचं वाटप आता लवकरच होणार आहे। पुढची विमा कंपनी आहे HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। मित्रांनो, या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली, अकोला, धुळे, पुणे आणि धाराशिव या 5 जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे। या 5 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बीच्या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। कारण की HDFC कंपनीला राज्य हिस्सा अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून 5 जुलै 2024 रोजी प्राप्त झालेला आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे AIC म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली, बीड, बुलढाणा आणि वाशिम या 4 जिल्ह्यांमध्ये रब्बी पीक विम्याचं वाटप होणार आहे। कारण की रब्बी पीक विम्याचं जे काही अनुदान होतं त्या विमा कंपनीला प्राप्त झालेलं आहे। आणि पुढची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर आणि सातारा या 5 जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे। कारण की ओरिएंटल विमा कंपनीचं जे काय राज्य हिस्सा अनुदान होतं ते विमा राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित झालेलं आहे। मित्रांनो, एकंदरीत जर आपण संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर खरीप पीक विमा 2023 आणि रब्बी पीक विमा 2023 या दोन्ही पीक विम्याचं जे काही अनुदान होतं, जे बाकी जे थकीत राज्य सरकारकडे अनुदान होतं ते 5 जुलै 2024 रोजी म्हणजे कालच राज्य सरकारच्या माध्यमातून एकूण 1026 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि 9 विमा कंपन्यांना हा निधी जमा करण्यात आलेला आहे। मित्रांनो, पहिला JR 5 जुलै 2024चा उर्वरित राज्य हिस्सा अनुदान वितरित 303 कोटी 70 लाख रुपये हा खरीप पीक विमा 2023 साठी आणि रब्बी पीक विमा 2023 साठी 733 कोटी 57 लाख 73 हजार 871 रुपये आणि असा एकूण रब्बी आणि खरीप पीक विमा मिळून जवळपास 1026 कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून 5 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार JR वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे। आणि आता रब्बी आणि खरीप पीक विमा 2002 म्हणजे दोन्हीचा जे काही 2023चा रब्बी आणि खरीप पीक विमा ज्या शेतकऱ्यांना बाकी होता, जे शेतकरी पात्र होते त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता वितरित होणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बी पीक विमा व खरीप पीक विमा 2023च्या संदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।